नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आपण त्या ठिकाणी एकत्र येणार आहोत। आज ज्याप्रमाणे आपण वेळेच्या आत आलेला आहोत त्याचप्रमाणे आपण 10 वाजता त्या ठिकाणी यायचे आणि त्यासोबत आपण 10 ते 12 या 2 तासामध्ये पुढील दिशा आणि 19 जुलै 19 अंजली आपण देणार आहोत। शांत रहा जरा। मात्र पण आता रस्त्यावर उतरायची पण समजा वेळ आलेली काय गोपीचंद पडळकर या आमदाराने ख्रिस्ती समाजाच्या विरुद्ध गरळ हुकून जो सांगली या ठिकाणी प्रकार घडलेला आहे, ज्या महिलेने आत्महत्या केलेली आहे पारिवारिक कारणामधून किंवा जे इतर कुठलंही कारण असेल, ज्या कारणामधून त्या महिलेने आत्महत्या केलेली आहे, त्या महिलेला त्या परिवाराला हाताशी धरून जो जातीय रंग देऊन त्या समाजाला टार्गेट केलं जात आहे। त्यामध्ये त्यांनी डायरेक्ट म्हणजे मारहाण करणाऱ्यापासून तर खून करणाऱ्या व्यक्तीपर्यंत असं एक बक्षीस जाहीर केलेलं आहे। 4 लाख, 6 लाख, 7 लाख, 11 लाख रुपये। तर हे सर्व समाज माध्यमांवर उपलब्ध आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी ते समाजाला टार्गेट करण्यासाठी हे जे काही आचरण त्यांनी केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही हे सर्व गोष्टी करत आहोत। दुसरीकडे त्यांनी अशी सांगितलं की मुख्यमंत्र्यांशी भेटून धर्मांतर विरोधी कायदा हा आणावाची देखील मागणी करण्यात आली। म्हणजे कुठेतरी असं दिसतंय का की धर्मांतराचं असं तुमचा आरोप करण्यात आहे? हो, ते असू शकतं आणि हा आज नाही, हा अनेक वर्षापासून आहे। सरकार, मायबाप सरकार जोही निर्णय घेईल या संबंधाने तो आम्हाला मान्य असेल, कारण या ठिकाणी कोणीही धर्मांतर करत नाही। परंतु जर सरकारची भूमिका समाजाच्या वतीने जेही असेल ते आम्हाला मान्य असेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं की गोपीचंद पडळकर व्यक्ती एक कुणाची सुपारी देत असून देखील सरकारचं, प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही, ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे। जर गोपीचंद पडळकरऐवजी विरोधी पक्षामध्ये असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने जर असं एखादं स्टेटमेंट केलं असतं तर आतापर्यंत जेलमध्ये असतात। परंतु सरकारचं संरक्षण असल्यामुळं किंवा सरकारच बोलवतं धनी असल्यामुळं एक प्रकारे त्यांच्या माध्यमातून पडळकर अशा विकृतीपूर्वक भाषण करत आहे। आज निषेध आंदोलन केलं, पुढची भूमिका काय? आज आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे। निषेध आंदोलना आम्हाला माहीत होतं की आम्ही कितीही रस्त्यावर आलो तर सरकार ऐकणार नाही, त्याच्यामुळं आज आम्ही प्राथमिक स्वरूपात हे निषेध आंदोलन केलेलं आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने भाषण केलेलं आहे त्या सर्व गोष्टींना आम्ही तयार करून माननीय उच्च न्यायालयाकडे आम्ही त्याच्यासाठी दाद मागणार आहोत आणि त्याला शिक्षा मिळवण्यापर्यंत आम्ही शांत बसणार नाही। ओके, काय नाव सर आपलं? ख्रिस्ती कृती समिती, छत्रपती संभाजीनगर।